जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 19 मे इसवी सन 1520 रायचूरची लढाई. विजयनगर सम्राट कृष्णदेवराय आणि विजापूरचा इस्माईल आदिलशहा यांच्यात रायचूर येथे युद्ध. यात आदिलशहाचा सपाटून पराभव. विजयनगर साम्राज्याचे प्रचंड लष्करी सामर्थ्य आणि उत्कृष्ट नेतृत्व याचे प्रतीक म्हणजे रायचूरची लढाई. शत्रूचेही डोळे दिपावे तितके प्रचंड लष्कर राजधानीतून लढाईसाठी बाहेर पडले होते. 19 मे इसवी सन 1673 शिवाजी महाराजांनी चिपळूण येथील आपल्या जुमलेदार, हवालदार आणि कारकुनांना एक पत्र लिहिलेले आहे. यातून शिवरायांना शेतकऱ्यांबद्दल किती कळवळा होता हे स्पष्टपणे लक्षात येते. लष्कराची छावणी चिपळूण येथे पडलेली असताना आपल्या अधिकाऱ्यांनी कशी काळजी घ्यावी याबद्दल लिहिलेल्या पत्रातील काही भाग. पागेस अधिक बैठी पडली, परंतु जरूर झाले त्याकरता कारकुनाकडून व गडोगडी गल्ला असेल तो देऊन जैसी तैसी पागेची बेगमी केली आहे. त्यास तुम्ही मनास ऐसा दाना. रातीब गवत मागाल असेल तोवरी ढुंडी करून चाराल. नाहीसे झाले म्हणजे मग काही पडल्या पावसात मिळणार नाही. उपास पडतील, घोडी मरायास लागतील म्हणजे घोडी तुम्हीच मारली ऐसे होईल व विलायतीस तसवीस देऊ लागाल. ऐशास लोक जातील. कोणी कुणब्याचे थिल दाणे आणील, कोणी भाकर, कोणी गवत, कोणी फाटे, कोणी भाजी, कोणी पाले ऐसे करू लागलेत म्हणजे जी कुणबी घर धरून जीव मात्र घेऊन राहिले आहेत तेही जाऊ लागतील. कित्येक उपाशी मरायला लागतील म्हणजे त्याला ऐसे होईल की मोगल मुलकात आले त्याहूनही अधिक तुम्ही. ऐसा तळतळाट होईल. रयतेस काडीचा आजार द्यावया गरज नाही. कोणावरील जुलूम अगर जाजती अगर कोणाशी कलागती करावयाची गरज नाही. हाली उन्हाळाला आहे. कोणी आगट्या करीतील, कोणी भलतेच जागा चुली रंधनाळा करीतील. आगट्या जाळीला अगर रात्रीस दिवा घरात असेल, अविस्त्रास उंदीर वात नेईल ते गोष्टी न हो. आगीचा दगा न हो. शिवरायांचे हे पत्र मुळातूनच वाचण्यासारखे आहे. लष्करातील लोकांनी काटकसरीने वागावे. स्थानिक रयतेला त्रास देऊ नये. शेतकऱ्यांच्या काडीला देखील हात लावू नये, अन्यथा रयत म्हणेल की मोगलापेक्षा तुम्ही वाईट आहात. आगीपासून धोका होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना शिवरायांनी आपल्या सैनिकांना दिलेल्या आहेत. यातून शिवरायांचा मानवतावाद प्रकर्षाने जाणवतो. शिवरायांनी शेतकरी, कष्टकरी, श्रमकरी वर्गाचे हित जोपासले. आपल्या सैनिकांवर, सहकार्यांवर जीवापाड प्रेम केले. 19 मे इसवी सन 1673 इंग्रजांचा वकील थॉमस निकल्स महाराजांना भेटण्यास किल्ले रायगडाकडे रवाना. सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी हुबळीला इंग्रजांची वखार लुटली. त्यामुळे इंग्रज फार चिडले आणि त्यांनी महाराजांचे मालवाहू व्यापारी गलबत मस्तकून राजापूरला चालले होते ते लुटले आणि महाराजांकडे आपले हुबळीच्या लुटीची नुकसान भरपाई करण्याची मागणी करण्यासाठी वाघजी दलाल हा वकील पाठविण्याचे ठरले. पण पुन्हा विचार बदलून आपलंच इंग्रज वकील निकल्स याला श्यामजी नावाचा एक व्यापारी व 37 अन्य व्यक्तीबरोबर देऊन पाठविले. 19 मे इसवी सन 1674 इंग्रजांचा प्रतिनिधी हेन्री ऑक्झेंडन रायगडच्या पायथ्याशी पाचाड येथे मुक्कामी. विजापूरकर, जंजिरेकर, पोर्तुगीज यांना स्वपराक्रमाने महाराजांनी वठणीवर आणलेले होते. महाराजांच्या महापराक्रमाने धास्तावलेले तहाची बोलणी करण्यासाठी विजापूरकरांचे अनेक वकील महाराजांकडे येऊ लागले होते. जंजिरेकर सिद्धीही इंग्रजांच्या मध्यस्थीने तहाची याचना करीत होता. पोर्तुगीज महाराजांच्या संभाव्य आक्रमणामुळे विलक्षण धास्तावलेले होते आणि इंग्रजांनी तहासाठी हेन्री ऑक्झेंडन यास नजराणा देऊन राज्याभिषेकाच्या मुहूर्तावर किल्ले रायगडी रवाना केले होते. हेन्री ऑक्झेंडन किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे पोहोचला. 19 मे इसवी सन 1674 महाराज श्री भवानी 1.25 मन सोन्याचे छत्र अर्पण करण्यास किल्ले प्रतापगडावर. किल्ले रायगडावर महाराजांनी कडेकोट बंदोबस्त केलेला होता. हेन्री ऑक्झेंडन दिनांक 19 मे इसवी सन 1674 किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे सकाळी 9 वाजता पोहोचला. परंतु त्याला महाराजांच्या परवानगीशिवाय किल्ले रायगडावर जाण्याची मनाई करण्यात आली. महाराज यावेळी किल्ले प्रतापगडावर गेले होते. त्यामुळे महाराज येईपर्यंत हेन्री ऑक्झेंडनला किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे तंबू ठोकून राहावे लागले.
पाचाड येथे मुक्कामी असताना त्याला कळले की महाराज किल्ले प्रतापगडावर श्री भवानीच्या दर्शनार्थ व 1.25 मन सोन्याचे छत्र अर्पण करण्यासाठी गेले.